गेलेला आहे. आत्ता आम्ही आहे आंबा घाट. आंबा घाटामध्ये मामा आणि आमचा प्लॅन झाला होता की आपण आंब्यात जाऊया मस्तपैकी. अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. इथे मामा आहे. मामा आहे कर. खूप मस्त असे दृश्य आहे. आता तुम्हाला मी हनुमान मंदिर दाखवतो आंब्या घाटामधलं. तुम्ही एकदा दृश्य बघा. खास तुमच्यासाठी थांबलोय. काजली नदी गेली. अच्छा इथून आहे का काजळी नदी? तर आम्ही आमच्या गावात जी नदी आहे ती नदीचा संगम इथून झाला आहे. ती इथून वाहते साखरप्यामध्ये, तिकडनं मग आपल्या गावात येते, तिकडून मग दाबोळ्यामधून मग ती अशी करत कर रत्नागिरीमध्ये मस्तपैकी समुद्रामध्ये ती मिळते. तर आता तुम्हाला आता मी दाखवतो हनुमान मंदिर. आणि काय दृश्य इकडले, का मस्त वाटतं यार. जबरदस्त. एकदम डोंगरात आलो मी, एकदम डोंगरात. इथे पाठी देखील मंदिर आहे. हे बघा, हे गेट मारले, असे नेट मारलेत सर्व दरड कोसळू नये म्हणून, कारण इथे खूप दरड कोसळते आंब्या घाटामध्ये. इथे बघा मंदिर आहे. वाव. इकडे सर्व जे गाड्या वगैरे आहेत ते सर्व इथे असे थांबून इथे देवाच्या पाया पडतात या मंदिरामध्ये. खूप रिस्की घाट आहे हा मित्रांनो, खूप रिस्की घाट आहे. महाराष्ट्रामध्ये नाव देखील येतं याचं, डेंजर घाटांमध्ये. हे ट्रक ड्रायव्हर्स वगैरे जरा सांभाळून, कारण आत्ताच आम्ही लोकांनी एक ट्रक दरीमध्ये कोसळताना पाहिलं आहे. त्याचं शूट नाही करता आलं कारण ते ऑन द स्पॉट झालं, त्यामुळे खूप डेंजर आहे. आता तुम्हाला मी दाखवतो घाटातली दृश्य यार. हे देखील एक हनुमान मंदिर आहे इथे. मस्त वाटतंय ना एकदम. आता बघा कसं आहे, खतरनाक. वाव यार, स्वर्गात आल्यावर का फील होतो, स्वर्गात. हे सगळे ढग आहेत. जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतोय, प्रयत्न करतोय. हे बघा, इथे नदी आहे, हीच काजळी नदी आहे. हे बघा, ही नदी आहे. ही नदी आपल्या इथे दाबोळ्यामध्ये येते. आम्ही खूप लांब आलोय आंब्या घाटात. खूप मस्त दृश्य आहेत. आता आम्हाला थोडा उशीर होतोय, तर आता आम्ही निघतोय थेट आंब्यात, मामाच्या सासरवाडीत. नाही मम्मी नको. मक्याची कणसं वगैरे आहेत. काय खाण्याचे ठिकाण आहे इथे मस्तपैकी एकदम. काय गारगार गारगार थंडी लागते इथे, जबरदस्त. ह्याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सस्पेन्स मिळणार आहे. पावसाळ्यामध्ये आपण गावी येतो ती गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल की आंब्यात आम्ही कशासाठी आलोय, काय कामानिमित्त आलोय, ते सर्व तुम्हाला दिसेल. ऑन द स्पॉट प्लॅन झालाय, अचानक भयानक, काय माहित नाही. बघूया आता काय सस्पेन्स आहे तो तुम्हाला समजेलच. ठीक आहे, चला तर आता भेटू डायरेक्ट रात्री किंवा संध्याकाळी किंवा कधीही, पण भेटूया. बाय बाय.
मंडई आम्ही आलो होतो आंब्यामध्ये. तर मी तुम्हाला सांगित होतं सस्पेन्स आहे काहीतरी, पण पाऊस जास्त असल्यामुळे मी मोबाईल तिकडे घेऊन जाऊ नाही शकलो. कारण की मोबाईल तिकडे घेऊन जाणं रिक्स होतं. कारण की खूप मोठं असं डोंगर टाईप होतं ते, आणि तिकडे दगडी वगैरे, तर जरा पडणं वगैरे पण होतं तिथे. त्यामुळे मी मोबाईल घेऊन नाही गेलो. पण मी तुमच्यासाठी छोटीशी क्लिप टाकतो आहे आत्ता सध्या तरी. नंतर आम्ही लोक जेव्हा घरी जाऊ आमच्या, तेव्हा मी तुम्हाला संपूर्ण जे काही आहे ते सर्व दाखवेन. पण मी घेऊन नाही जाऊ शकलो मोबाईल, त्यामुळे सॉरी. ठीक आहे, तुम्हाला आता मी दाखवतो आम्ही कुठे गेलो होतो आणि कशासाठी गेलो होतो. मंडई हे आहेत खेकडे, खडपातले खेकडे, डोंगरातले खेकडे. ते ह्यासाठीच आम्ही आलो होतो आंब्यात. तेवढे मोठे आहेत बघा, बिग साईज. सर्व तुम्हाला आम्ही दाबोळ्यात गेल्यावरती दाखवू, एक एक साईज. चला बंद कर मामा. मंडई आंब्यामध्ये खूप धमाल केली आहे, खूप खूप म्हणजे खूप धमाल केली आम्ही. आम्ही चौघजणं गेलो होतो, मी, मामा, त्याचे सासरे आणि त्यांचा भाऊ म्हणजे मेवणा. आम्ही लोक सगळे गेलो होतो खेकड्यासाठी, 4 जणं. खूप असे डोंगर आहे, खूप असं डोंगर तुम्ही बघितलं असेल आंबा घाट, तशा प्रकारे असे डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये असे खेकडे. तर खूप मी पण पकडले आहेत, पण काय करणार, मोबाईल घेऊन नाही जाऊ शकलो, त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. त्यामुळे बघूया आता आपण दाबोळ्यात गेल्यावरती जेव्हा ते आपण खेकडे खोलूया, तेव्हा मी तुम्हाला सर्व ते खेकड्याची साईज वगैरे सर्व दाखवेन. ठीक आहे, तेव्हा मग तुम्ही बघा आणि मला सांगा कमेंट्स करून की कसे वाटले खेकडे. चला बाय. मित्रांनो, मला आता आम्ही दाखवत आहे ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे ब्रह्मकमळ आहे. ह्याची रात्रीच पूजा केली जाते. आता वाजलेत 11. ह्या ब्रह्मकमळाची रात्रीच पूजा केली जाते आणि मग ते देवाऱ्यात ठेवले जाते. हे ब्रह्माचं कमळ चालेल ना हात लावला तर. हे बघा गाईस, तुम्ही बघितलं असेल ब्रह्मदेवाच्या हातामध्ये असतं ते फुल, ते फुल आहे. मस्त सुगंध. आता उद्या हे फुलनाथ. चला आता मंडई सुप्रभात. आता आमची निघायची वेळ झालेली आहे. आता आम्ही आंब्यातून निघतोय. मामा इथे, मला मी आंब्यातलं घर दाखवतो कसं आहे ते. एकदम जुनं घर, मस्त कौलारू घर आहे, एकदम जुनं. संध्या का बसले. आता होल मारलेली, होल आहे ना पिशवी. एवढी थंडी आहे या घरात. संदीपदा बसला इथे. हाय करा, हाय करा. या पिशवीमध्ये आपली भेट आहे सर्व आजची, ज्यासाठी आपण आलो होतो. घर बघा मित्रांनो, एकदम पावसात एवढी थंडी आहे ह्या घरामध्ये, जबरदस्त फिलिंग. चला तर मंडळी, आता आमची निघायची वेळ झालेली आहे. आम्ही आमचं सामान घेऊन निघालोय. माहिती आहे, आता घरी जाऊन बघूया की आपण रात्री किती खेकडे पकडले आहेत. तुम्हाला आता घरी जाऊन मी दाखवतो किती खेकडे पकडलेत, काय केलंय. ठीक आहे, चला बाय. तर मंडळी, आता आपण सकाळी निघालो होतो आपल्या घरी जायला. तर इथे आता आम्ही निघताना आंब्या घाटामध्ये एक सुंदर दृश्य आता मला दिसत आहे.
ते मी तुम्हाला पण दाखवतो. एक मिनिट, हे बघा. सगळे ढग खाली आले, पूर्ण मस्त एकदम. हे बघा मित्रांनो, एकदम किती मोठी दरी आहे बघा, किती मोठी. ते सर्व गाव आहे खाली. काय नजारा आहे, जबरदस्त. तर मंडळी, बघितलं तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, चला आता मी निघतो, आम्हाला तो उशीर होतोय. चला, बाय बाय. गाईस, इकडं आहे. होऊ शकता गाईस, हा केवढा मोठा खेकडा आहे. हा टप बघा आणि खेकड्याची साईज बघा. नाही, पाऊस नाही. गाईस, बघा केवढा मोठा खेकडा. माझा हात बघा, माझा अंगठा ती मोठा आहे बघा. हा दाखव, तोंड दाखव. ह्याच्यात जर बोट गेला तर संपला. तुला माहिती ना, तुला तिच्या बाप्पांनी गाडी केलेली आणि आमचा तावला तिकडा पाडला. एवढे झालेत नांगे वगैरे तोडून, पण हा बघा डेंजर. घेऊ, खा खा. सगळी मोठी कापरी ती. बापरे, बोट दिला ना, तोडून टाक. ह्याला पाडलं नाही वाटत एक. खेकडा केवढा बघतो, टप केवढा, खेकडा केवढा.